आंसरच नाही आहे तुमच्याकडून. हाँ मतलब आपसे कॉन्फिडेंटली आंसर नहीं आता. हॅलो सर. हाँ सर तुम्ही लास्ट लेक्चर अपलोड केले का युट्यूबवर? हो केले ना. ठीक आहे. आज आपण वी आर गोइंग टू लुक ॲट द ऑटोमेशन पार्ट. म्हणजे ऑटोमेशन करणार आहे आपण पूर्ण. व्हॉट एव्हर वी लर्न टिल टुडे हे सगळं एका क्लिक वरती आपल्याला अचीव्ह करायचं आहे. राईट. म्हणजे एवढं दिवस आपण जे जे शिकत आलो. सो कम्प्लीट प्रोसेस. सो व्हॉट इज मास्टर म्हणजे तर याच्यासाठी so whatever we did, the next portion which we are going to cover is called automation using Excel. Okay. तर हे ऑटोमेशन करण्यासाठी आपल्याला एक्सेल एक फंक्शनॅलिटी देते. दॅट इज नथिंग बट अ मॅक्रोज. ओके. त्याला मॅक्रोज म्हणतात. तुम्ही आधी कधी ऐकलंय का मॅक्रोज वगैरे काही? इफ नॉट देन ते मोस्टली ऑटोमेशन साठी वापरतात डेव्हलपर लोक वगैरे, पण आपण ते यूज करणार आहे आज. सो ऑटोमेशन मॅक्रोज इज नथिंग बट अ प्रोग्राम. हे काय लहान प्रोग्राम आहे जे आपल्या एक्सेल वरती रन होत आहे. म्हणजे एक्सेल एक ऑलरेडी ऍप्लिकेशन आहे. राईट. त्या ऍप्लिकेशन मध्ये दिस इज नथिंग बट अ वन मोर स्मॉल ऍप्लिकेशन असं म्हणू शकतो. ऑर अ स्क्रिप्ट. टेक्निकली सांगायचं झालं तर दिस इज अ VBA स्क्रिप्ट, व्हिज्युअल बेसिक एडिटर स्क्रिप्ट. हे अलाउ करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन इनेबल करायला लागतंय. सो दॅट ऑप्शन इज नथिंग बट अ डेव्हलपर ऑप्शन. कळलं? स्क्रीन शेअर. ओके. आपण अजून काही सुरू नाही केलं पण ठीक आहे. सो व्हॉट यू नीड टू डू इज you need to enable a developer option. So let me quickly share the screen. ओके. दिसतंय माझी तो स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, sir. Yes. ओके. सो गुड. सो हे ऑप्शन तुमच्यात आहे का बघू शकता का? दिस इज नथिंग बट अ डेव्हलपर ऑप्शन जे आपल्याला आज लागणार आहे फॉर ऑटोमेशन. ओके. ज्यांच्यात नसेल त्यांनी प्रोसेस फॉलो करू शकता. इज दे नीड टू. हा सेम ना. ओके. ओके जस्ट अ सेकंड. स्क्रीन फ्रीज कसं एडिट करतात? ओके. सो फाईल मध्ये जाऊन डेव्हलपर ऑप्शन इनेबल करायला लागतं. फाईल, गो टू ऑप्शन, ओके आता दिसतंय. राईट. फाईल्स मध्ये ऑप्शन्स असेल इथे. बाकीच्यांना मोर वगैरे असेल तर मोर दिसेल. राईट. आणि याच्यामध्ये जाऊन रिबिन, कस्टमाइज रिबिन नावाचं ऑप्शन आहे. इथे बघा कस्टमाइज रिबिन दिसतंय. कस्टमाइज रिबिन. कस्टमाइज रिबिन मध्ये जाऊन या साईडला जो स्क्रीन आहे ही साईड लेफ्ट, इथे तुम्हाला स्क्रोल डाऊन करायला लागेल. सॉरी, स्क्रोल डाऊन. इथे डेव्हलपर ऑप्शन आहे बघा, जे मी टिक मार्क केलंय. तुमच्यात अनटिक असेल ते तुम्ही इनेबल करू शकता. केलं? ऑनलाईन येतोय आवाज सगळ्यांना क्लिअर? Yes, sir. आणि टिक मार्क केल्यानंतर इथं ओके प्रेस करा. ओके. प्रेस ओके केलं ना तर हे इथे ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला. येतंय सगळ्यांना? हा थोडं लॅग आहे नेटवर्क असं. अलाउ मी टू जॉईन द क्लास. आहेत ना सगळेजण? Yes, sir. सब लोग अलाउड आहे राईट अंदर? ओके ठीक आहे. चालेल सर. झालं सगळ्यांचं इनेबल ऑनलाईन? येस नो क्विकली. Yes.
तर इनेबल झालं असेल तर इथे ओके करू शकता. येस सर. आता या डेव्हलपर ऑप्शन मध्ये काही डेव्हलपर साठीचे प्रॉपर्टीज आहेत. ओके, डेव्हलपर ऍज इन एक्सेलचे डेव्हलपर जे असतात, त्यात इथे तुम्हाला 2-3 ऑप्शन दिसतील. हे बघा, मॅक्रोज आणि व्हिज्युअल बेसिक हे आपण यूज करणार आहे. व्हिज्युअल बेसिक इज नथिंग बट ज्याच्यात एक्सेल बनवलं गेलेलं आहे. एक्सेल हे ऍप्लिकेशन ज्या कोड मध्ये लिहिले ते व्हिज्युअल बेसिक म्हणतात त्याला. ओके, आणि हे मॅक्रोज, राईट. आणि आपण काय यूज करणार आहे, इथे जे ऑप्शन दिसतंय रेकॉर्ड मॅक्रो, ते यूज करणार आहे. तर ऑटोमेशन करण्याच्या आधी मूवी कसे बनवतात माहिती आहे का तुम्हाला? पिक्चर कसा बनवतात, आधी सगळे ऍक्टिंग करतात, ते ऍक्टिंग आपण कॅमेरामध्ये सेव्ह करतो, राईट. तुम्ही रेकॉर्ड करता व्हिडिओज वगैरे ऑनलाईन, जे काय असेल, तुम्ही फंक्शन झालं असेल, बर्थडे पार्टीज इकडे तिकडे, तर तुम्ही रेकॉर्ड करता आधी, राईट, कॅमेराने, आणि मग ते नंतर प्ले करता लॅपटॉप मध्ये, मोबाईल मध्ये, राईट. सो मॅक्रो पण सेम आहे. मॅक्रो इज नथिंग बट अ व्हिडिओ कॅमेरा. अज्युम करा त्या व्हिडिओ कॅमेराच्या आधी व्हिडिओ रेकॉर्ड करताना तुम्हाला काहीतरी करायला लागेल, राईट. डान्स करायला लागेल, ऍक्टिंग करायला लागेल, आणि मग जेव्हा तो रेकॉर्ड होईल तो नंतर प्ले होईल, राईट. तर सेम प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे. म्हणजे आधी आपल्याला रेकॉर्ड करायचं, म्हणजे काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायचं याच्यावरती. तर व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी आपण काय करतो, आधी रेकॉर्ड बटन प्रेस करतो, राईट. सो सिमिलरली आय विल प्रेस द रेकॉर्ड हिअर. रेकॉर्ड बटन इथं दिसतंय का? रेकॉर्ड दिसतंय, तर इथे मी क्लिक करतो रेकॉर्ड. मग तुम्हाला हा मेन्यू ओपन होतो एक नवीन. ओके, या मेन्यू मध्ये नाव द्यायचं आहे तुमच्या व्हिडिओला और तुमच्या ऑटोमेशनला. काय ना, माय फर्स्ट मॅक्रो, ह्याला मॅक्रो म्हणतात है ना, मॅक्रो. ओके, आणि मग याला शॉर्टकट देणार आहे का? काही शॉर्टकट असेल काही देऊ शकता. कंट्रोल क्यू देतो मी, चला, है ना. आणि हे मॅक्रो, हे व्हिडिओ जे काही सेव्ह करणार आहे, तुम्हाला या फाईल मध्ये पाहिजे की कम्प्लीट एक्सेल मध्ये पाहिजे, म्हणजे असं कोणतेही एक्सेल ऍप्लिकेशन ओपन केल्यावर मग इथे ड्रॉपडाऊन मध्ये तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. हे बघा 3 ऑप्शन्स. या व्हिडिओ इथंच प्ले करायचा आहे याच ऍप्लिकेशन मध्ये, तर हे दिस वर्कबुक. तुम्हाला सगळ्या एक्सेल फाईल मध्ये अवेलेबल करायचं असेल तर पर्सनल मॅक्रो, आणि इथून पुढे जे नवीन ओपन करणार त्याला ओपन करायचं असेल तर न्यू वर्कबुक. मोस्टली आपण दिस वर्कबुक ठेवूया. तुम्ही पर्सनल मॅक्रो वर्कबुक सेव्ह केलं ना, म्हणजे पहिलं ऑप्शन इथे, फर्स्ट ऑप्शन इथे जर सिलेक्ट केलं, ओके, तर हे कायम तुमच्या कुठलेही एक्सेल फाइल ओपन करा ते अवेलेबल असेल. मतलब ये कोई भी एक्सेल फाइल में अवेलेबल होगा, कौन से भी एक्सेल फाइल में. फर्स्ट ऑप्शन, लास्ट ऑप्शन इसी एक्सेल फाइल में. क्लियर? ऑनलाइन सबको क्लियर है क्या हो रहा है? सो नाउ लेट्स स्टार्ट देन. मैं रिकॉर्ड मैक्रो करता हूं. पहला नाम देता हूं माय अंडरस्कोर फर्स्ट मैक्रो. ओके, और कंट्रोल दिया तो भी चलता है, नहीं दिया तो भी चलेगा. कंट्रोल क्यू, कंट्रोल ए, एंड दिस वर्कबुक. डिस्क्रिप्शन लिखो, कुछ भी, मतलब टेक्स्ट लिखना है यहाँ पे. माय फर्स्ट मैक्रो. दिस इज नॉट अ कंपल्सरी फील्ड. उसका नाम कंपल्सरी है सिर्फ, बाकी कंपल्सरी कुछ नहीं है इसमें, है ना. वंस यू प्रेस ओके देन, तो आपको यहाँ पे दिखेगा नीचे, ये देखिए यहाँ स्क्वेअर आइकन आ रहा है क्या? हे स्क्वेअर बटन येतं इथं खाली, हे बघा इथे, हे जे स्क्वेअर आइकन है ते म्हणतं रेकॉर्डिंग सुरू झालं असं. इसका मतलब रिकॉर्डिंग शुरू हुआ है, ऐसा होता है. ओके, सो अभी एक्टिंग करना है, प्रोग्राम फंक्शन रन करना है. क्या करो फंक्शन, मैं लिखता हूँ माय फर्स्ट मैक्रो. ओके, इसके बाद माय नेम इज कपिल. मैं ऐसा कुछ डेटा भर रहा हूँ. 1 इधर लिखता हूँ, देन 2 इधर 3. ओके, मैं इतना लिख रहा हूँ अभी, और अभी मेरा ये
पिक्चर और मूवी का शूटिंग जो भी है वो खत्म हो गया शूटिंग। तो शूटिंग स्टॉप करने के लिए ऊपर भी ऑप्शन आ रहा है, देखो स्टॉप रिकॉर्डिंग कर आ रहा है ना, तो स्टॉप रिकॉर्डिंग कर देता हूँ मैं, है ना, क्लिक हो गया। सो अभी रिकॉर्डिंग हो गया। अभी एक काम करता हूँ, मैं इसको डिलीट कर देता हूँ, सब कुछ क्लीन कर देता हूँ। ओके, अभी मैं मूवी मेरा जो जो शूटिंग हुआ है उससे मुझे देखना है, तो कैसे करना है, क्लिक ऑन मैक्रोज। यहाँ देखिए इधर मैक्रोज ऑप्शन है, मैक्रोज पे क्लिक कीजिए। आपको आपके वीडियो का पहला नाम पता चलेगा यहाँ पे, माय फर्स्ट मैक्रो, है ना, क्लिक, और यहाँ पे रन क्लिक करने, मतलब मूवी देखने के लिए रन। वो देखिए ऑटोमेटिक आ गया सब कुछ। सिंटैक्स मिस्टेक किसको? ओके, आपने अंडरस्कोर वगैरह नाम में डाला है क्या कुछ? चलेगा, ब्लैंक नहीं, यहाँ पे नहीं आ रहा है। ओके, आपको रिकॉर्डिंग ये देखिए सिंपल रिकॉर्ड मैक्रो। फर्स्ट ऑफ ऑल आप इस पे मत कीजिए, ये डेटा है ना ऑलरेडी, तो ये डेटा क्रिएट करेगा वो ऑलरेडी, सब कुछ रिकॉर्ड कर लेता है आपको पूरा डेटा। तो नया शीट 1 है, रिकॉर्ड मैक्रो। ओके, नाम लिखिए ABC। ओके, बस अभी यहाँ पे लिखिए माय नेम इज AB। ओके, स्टॉप रिकॉर्डिंग हो गया। अभी सिलेक्ट ऑल, डिलीट कर दो, ये क्लीन हो गया। अभी मैक्रोज में जाके ABC है ना, इसको रन ऑनलाइन कळालं का सगळ्यांना? आलं का करता तुम्हाला? Yes, sir. हॅज एनीवन ट्राइड? Yes, sir. ऑफलाइन मध्ये केलंय यांनी? ऑनलाइन आलाय सर. ऑनलाइन यस नो? Yes, sir. ओके, चलो इसका एप्लीकेशन अब देखते हैं, है ना, मतलब इसका अभी कैसे यूज करना है फंक्शनैलिटी, बट इसका रियल लाइफ एप्लीकेशन देखेंगे। सो रियल लाइफ एप्लीकेशन कैसा रहेगा, मान लीजिए आपको हर महीने सेल्स से डेटा आता है, आप हेड ऑफिस में काम कर रहे हो। ओके, आपका रीजनल ऑफिस रहता है, रीजनल ऑफिस में तो ब्रांच बैंक में वगैरह सारा ब्रांच का डेटा आता है आपके पास, है ना, हर एक ब्रांच का डेटा आपको मिलेगा, राइट। तो हर डेटा तो सेम, मतलब डेटा के टेबल सेम रहते हैं फॉर्मेट, कस्टमर के नाम रहेंगे, अमाउंट, कितना नए कस्टमर आए, ओल्ड कस्टमर, राइट, एक स्ट्रक्चर बना रहता है। मान लीजिए हमें जो डेटा आ रहा है उसका ये स्ट्रक्चर है, ये मैं दिखा रहा हूँ आपको, ये मेरा सेल्स, मेरा HR से ये डेटा आता है हर टाइम, मतलब हर महीने जो जो लोग नए ऐड में न्यू एम्प्लॉइज, तो उनका ये डेटा है, यहाँ पे फर्स्ट नेम है, लास्ट नेम, कौन से डिपार्टमेंट, उनका एक्सपीरियंस है, सैलरी कितना, डेट ऑफ बर्थ, डेट ऑफ ज्वाइनिंग। ओके, क्लियर। तो ये मुझे डेटा हर महीने आता है HR की तरफ से, और मैं हूँ एडमिन डिपार्टमेंट, नहीं तो हेड ऑफिस में बैठता हूँ, जहाँ पे मुझे देखना रहता है कि कौन से ब्रांच में कितने कितने नए लोग आए हैं, कितने कितने लोग छोड़ के गए, ये सब डेटा कंसोलिडेट करके मुझे प्रेजेंटेशन देना होता है, राइट, हेड को वगैरह बताना होता है। सो ये आपका एक एप्लीकेशन है। तो मान लीजिए हर टाइम आपको ये डेटा है, डेटा है, तो पहले तो आप क्या करोगे, फर्स्ट आपको शूटिंग करना है, फर्स्ट टाइम जब भी आप प्रोसेस करोगे तो शूटिंग स्टेप है, तो मतलब आपको ये पूरा पिक्चर बनाने के लिए शूट करना पड़ेगा, राइट। मान लीजिए ये डेटा है, तो मैं क्या करता हूँ, एज यूजुअल रिकॉर्डिंग स्टार्ट कर देता हूँ, है ना, स्टार्ट रिकॉर्डिंग। तो कैसे करना है, डेवलपर ऑप्शन, डेवलपर ऑप्शन,
और यहाँ पे रिकॉर्ड मैक्रो फर्स्ट स्टेप। ओके, तो रिकॉर्ड मैक्रो अभी क्या है, यहाँ पे नाम दीजिए कुछ अच्छा वाला, न्यू ज्वाइनी ऐसा डाल देता हूँ, न्यू एम्प्लॉय डेटा, न्यू एम्प्लॉय डेटा, ये मेरा न्यू एम्प्लॉय डेटा का मैक्रो है, और न्यू एम्प्लॉय डेटा फॉर्मेट ऐसा कुछ नाम लिख देता हूँ, और ये कंट्रोल ए कर देता हूँ इसको, है ना, और ये इसी वर्कबुक में रहने देता हूँ। यहाँ पे लिख देता हूँ दिस मैक्रो शुड बी यूज्ड फॉर न्यू एम्प्लॉय डेटा। ओके, नए एम्प्लॉय को जो डेटा है उसके ऊपर ये मैक्रो यूज करना होगा, इसीलिए मुझे डिस्क्रिप्शन लिखना रहता है। नहीं तो आप 10-12 मैक्रो यूज करोगे, कौन सा मैक्रो किस काम के लिए पता नाही आहे, तो गडबड होऊन जाईल ना, कुठला मॅक्रो कशासाठी आहे हे माहित नसेल तर अवघड होऊन जाईल, है ना, त्यामुळे तिथे लिहून ठेवा कशासाठी वापरायचं, काय वापरायचं मॅक्रो. सो प्रेस ओके. ओके, द सिंटॅक्स ऑफ दिस ने ओके, ब्लँक अलाउड नाही आहेत नावामध्ये, सो लेट ऍड न्यू अंडरस्कोर एम्प्लॉई अंडरस्कोर नेम, न्यू एम्प्लॉई डेटा. ओके, ब्लैंक नका छोड़ इधर, प्रेस ओके. क्लियर, मेरा रिकॉर्डिंग शुरू हो गया यहाँ पे. तो एज पर रिकॉर्डिंग क्या करता हूँ, तो ये डेटा कॉपी कर, ओके, कॉपी नए शीट में कॉपी कर लेता हूँ, यहाँ पे क्लिक करता हूँ मैं, यहाँ पे न्यू शीट ओपन हो जाएगा, है ना, ये देखिए यहाँ पे पेस्ट कर देता हूँ. ओके, पेस्ट करने के बाद मुझे क्या करना पड़ेगा, फॉर्मेटिंग करना पड़ेगा. ये देखो डेट ऑफ ज्वाइनिंग और डेट ऑफ बर्थ डेट में नहीं है, तो ये सिलेक्ट कर दो आप, राइट क्लिक. फॉर्मेटिंग कैसे करना है, फॉर्मेट डेट, राइट, डेट, ओके, ये डेट हो गया है. इसको फॉर्मेटिंग करता हूँ पैसे के लिए, आप यहाँ से करेंसी के फॉर्मेटिंग कर सकते हो, राइट, आप यहाँ से, और नीचे भी है करेंसी, यहाँ पे देखिए, यहाँ से जाता हूँ मैं करेंसी. ओके, फिर इसको थोड़ा बड़ा कर लेता हूँ, ये देखिए इंडियन रुपी. और कुछ चेंज करना है नहीं, राइट, अभी के लिए इट्स ओके. नहीं तो ये इसको सिलेक्ट कर दो आप, और यहाँ पे येलो कलर कर दो. ओके, और यहाँ पे सिलेक्ट करके इसको बॉर्डर डाल सकते हो, थोड़ा फॉर्मेटिंग, अच्छा फॉर्मेटिंग के लिए. आपको कुछ कैलकुलेट करना है, यहाँ पे टुडे, टुडे लिख दो, यहाँ पे टुडे इज इक्वल टू टुडे, और टुडे कट आना चाहिए, राइट, एंटर, मतलब आज का तारीख जाएगा. इसको डबल क्लिक कर देता हूँ, हो गया. फॉर्मेट ये कर देता हूँ बॉर्डर वगैरह. क्लियर, ये मेरा डेटा सेट हो गया. आगे किसी को भेजना है और आपको यूज करना है, तो हर बार आप यही स्टेप करते बैठोगे क्या, नहीं, राइट, तो एक ओके, ये इतना हो गया. तो मैं क्या करता हूँ, अभी मेरा मैक्रो स्टॉप कर देता हूँ. कैसे करना है, डेवलपर ऑप्शन, स्टॉप रिकॉर्डिंग, है ना, हो गया. इससे पहले जैसे शीट 1 क्रिएट हो गया, मैं क्या करता हूँ, ये शीट 1 को डिलीट कर देता हूँ आपको दिखाने के लिए. नहीं तो आप बोलोगे सर ऑलरेडी था, मैक्रो ने क्या काम किया, है ना. सो लेट मी डिलीट दिस. ओके, वो डिलीट हो गया शीट, राइट. अभी यहाँ पे ये डेटा था, एचआर मतलब ब्रांच से मुझे ये डेटा मिला, इसको भी मुझे फॉर्मेटिंग करना है. तो देखो कैसे होता है, गो टू डेवलपर ऑप्शन. अभी ये नेक्स्ट मंथ का डेटा है, अज्यूम करो ये नेक्स्ट मंथ का डेटा है, वो जनवरी का था, ये फरवरी का है. ओके, तो अभी मैं क्या करूंगा, डेवलपर ऑप्शन में जाऊंगा, मैक्रोज, सॉरी मैक्रोज, यहाँ पे न्यू एम्प्लॉय डेटा का मैक्रो दिख रहा है क्या, देखिए, हाँ? तो इसको मैं क्या करता हूँ, रन कर, हो गया, नया शीट क्रिएट हो गया, नीचे शीट 2, और ये पूरा डेटा फॉर्मेट हो गया विथ डेट फॉर्मेट, विथ करेंसी, और टुडेज डेट. जिस दिन मैक्रो रन करोगे उस दिन का डेट आ जाएगा डायरेक्टली. आपको फिर उस पे कुछ प्रोसेसिंग करना है, क्या करना है आप देख लो. इस पे डायरेक्टली पिवट टेबल बनाना है तो सिलेक्ट ऑल पिवट टेबल. आपने अभी तक जो जो काम किया उसको सिर्फ रिकॉर्ड मैक्रो प्रेस करके करो, सब कुछ कॉपी पेस्ट हो जाएगा, पूरा प्रोसेस कंटिन्यू हो जाएगा.
सिर्फ उसी शीट में मत करो, नहीं तो वो उसी शीट को एडिट कर देगा। सो नया शीट में डेटा कॉपी करके प्रोसेस करो। ये देखिए मेरा मास्टर डेटा नाम का शीट है ना इधर, इस पे मैं मैक्रो रन कर सकता हूँ। और एक बार करता हूँ, ये देखिए ये मेरा मास्टर डेटा है, मैक्रोज न्यू एम्प्लॉय। हाँ, कमिंग बैक टू दैट पॉइंट। ओके, अभी न्यू एम्प्लॉय डेटा कर दो, शीट 3 ओपन हो गया। देखिए ये शीट 2 था, ये शीट 3 ओपन हो गया, सेम फॉलो हो गया। तो ये इररिलेवेंट ऑफ डेटा है, मतलब डेटा कभी भी आ जाए, नेक्स्ट महीने, अप्रैल मई जून, आपको सिर्फ एक क्लिक करना है, पूरा फॉर्मेटिंग हो जाएगा। आपको कुछ हर बार सेम 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 रिपीटेटिव टास्क नहीं करना है इसमें, है ना? क्लियर? ऑनलाइन है ना? कहाँ से स्टार्ट किया था हमने? फर्स्ट डे इज इक्वल टू फॉर्मूला। सो करंटली आपको फॉर्मूला लिखने की जरूरत है ना, कुछ भी करने की जरूरत नहीं है, राइट? इन वन क्लिक यू आर डूइंग एवरीथिंग। सम, काउंट, परसेंटेज ऑफ ग्रैंड टोटल, वो टेबल बनाना पिवट टेबल का, राइट? डिपार्टमेंट वाइज, एम्प्लॉय वाइज उसका परसेंटेज, उसके अकॉर्डिंगली ग्राफ, राइट? सब कुछ ऑटोमेट हो गया है। आपको और ऐसा है कि आपको कुछ याद रखना पड़ रहा है, ऐसे नहीं ना, सारे ऑप्शंस अवेलेबल है, राइट? और आपने कुछ फॉर्मूला वगैरह लिखा, कॉम्प्लेक्स फॉर्मूला है, ओके इज इक्वल टू ये वो एक पार्ट है एक्सेल का, बट अपार्ट फ्रॉम दैट एक्सेल इज लॉट मोर, मतलब ये जो हमने सीखा है, राइट? तो इसी को आप ऑटोमेट कर सकते हैं। बट इसमें एक इशू क्या होगा, लेट अस सी दैट इशू। अभी देखिए इसमें दो, अभी रिलेटिव रेफरेंस एंड एब्सोल्यूट रेफरेंस का यहाँ पे वापस से आएगा। मान लीजिए ये मैं डेटा कॉपी करता हूँ, ओके, और नीचे पेस्ट कर देता हूँ, ओके। मान लीजिए बार पहली बार रिकॉर्ड 20 थे, इस बार रिकॉर्ड है 28, राइट? तो 28 रिकॉर्ड, अभी मैं मैक्रो रन कर देता हूँ। लेट अस सी व्हाट हैपेंस। क्लिक न्यू एम्प्लॉय, देख रहे हो क्या 28 रिकॉर्ड की वजह, उसने एक तो नया शीट क्रिएट किया, राइट? बट उसने कितना रिकॉर्ड लिया? 20, देख सकते हो क्या यहाँ पे, राइट? तो ऐसा क्यों हुआ? कैन एनीबॉडी टेल? क्योंकि हमने पहले 20 सिलेक्ट किया था, उसमें 10 डेटा हुआ तो भी वो 20 सिलेक्ट करेगा और उस पर प्रोसेस करेगा, ओके? क्योंकि वो तो प्रोग्राम है ना, उसका प्रोग्राम क्या है ये देखेंगे अभी। कैसे देखना है? मैक्रोज में क्लिक करो, न्यू एम्प्लॉय डेटा, यहाँ पे दिख रहा है क्या? स्टेप इनटू, नहीं तो एडिट। ये देखिए यहाँ पे स्टेप इनटू नहीं तो एडिट, तो क्लिक ऑन स्टेप इनटू, ये नया विंडो खुलेगा, म्हणजे एक नवीन विंडो ओपन होईल, दैट इज नथिंग बट अ विजुअल बेसिक एडिटर। हाँ, इट्स कॉल्ड विजुअल बेसिक एडिटर, VBA। क्लियर? आता बघा जे तुम्ही केलंय ते प्रोग्रामेटिकली एक्सेल ने स्टोर केलंय। कैन एनीबडी रीड इट हियर? ये देखिए मैंने पहले क्या लिखा था, ये देखिए यहाँ पे न्यू एम्प्लॉय डेटा, दिसतंय का इथं? न्यू एम्प्लॉय डेटा नावाचं एक फंक्शन क्रिएट केलंय, ओके, लोड होईल आई गेस। ऑनलाइन समझ में आ रहा है क्या है क्या नहीं है? यस सर। यस सर। ऑनलाइन, ओके, ये हैंग हो गया क्या? नहीं ना, हाँ ये अभी दिख रहा है, ओके, आप देख सकते हो। हाँ ये देखिए अभी जो एम्प्लॉय कोड दिख रहा है क्या, नीचे रेंज वगैरह दिख रहा है, रेंज A1 to J20, फोर्थ लाइन देखिए। और कम करो क्या? रुको, लेट लोड होने दो इसको, ऐसे क्यों हो रहा है आज?
हाँ ये देखिए अभी दिखेगा, इसमें क्लियर दिख रहा है। तो यहाँ पे रेंज दिख रहा है क्या? कैन दोज आगे बैठे हैं, उनको दिख रहा है रेंज? रेंज A1 to J20 सिलेक्टेड दिख रहा है ना? तो ये देखिए ये लाइन एक्चुअली मैं बोल रहा था। तो ये क्या कर रहा है, प्रोग्रामेटिकली उतना ही सिलेक्ट कर रहा है, जितना डेटा है उतना नहीं सिलेक्ट कर रहा है ना, इसीलिए वो आपका डेटा हो नहीं हो 20 सिलेक्ट करेगा। इसमें सारा कोड बना हुआ है, देखिए आप जो फॉर्मेटिंग किया था ना, ये देखिए इसका कोड ऐसा है, सिलेक्शन डॉट नंबर फॉर्मेट इज इक्वल टू MMDDYY। ये मतलब आपने जो स्टेप्स क्लिक करके किया वो प्रोग्रामेटिकली एक्सेल ने कन्वर्ट किया एक प्रोग्राम में। इसको विजुअल बेसिक कोड बोलते हैं। दिस इज नथिंग बट अ विजुअल बेसिक कोड। विजुअल बेसिक एक प्रोग्रामिंग लैंग्वेज है बाय द वे, जैसे पाइथन है ना, पाइथन जावा, वैसे VBA करके प्रोग्रामिंग लैंग्वेज है, और वो लैंग्वेज एक्सेल यूज करता है। ये देखिए ये पूरा बनाने के लिए नॉट ओनली एक्सेल, माइक्रोसॉफ्ट के सारे एप्लीकेशन VBA यूज करते हैं। पावर पॉइंट का भी ऐसा कोड बनता है बैकएंड में, विजुअल बेसिक एडिटर है। विजुअल बेसिक फॉर एप्लीकेशन ऐसे बोलते हैं VBA, विजुअल बेसिक एप्लीकेशन VBA, है ना? हे आप कोई भी माइक्रोसॉफ्ट का एप्लीकेशन ले लो, डेवलपर ऑप्शन में जाओ, वहां से आपको ये कोड मिलेगा डायरेक्टली। पावर पॉइंट हो जाए, वर्ड, माइक्रोसॉफ्ट का जो भी एप्लीकेशन है, नॉट ओनली एक्सेल, माइक्रोसॉफ्ट का कोई भी एप्लीकेशन, वर्ड, पावर पॉइंट, एक्सेल, बाकी जो भी आउटलुक, ये वो सब कुछ VBA में बना है। तो आपको ये प्रोग्राम दिखेगा वहां पे। तो वहां पे जैसे पाइथन डेवलपर रहते हैं, वैसे VBA डेवलपर रहते हैं जो ये कोड बनाते हैं बैक एंड में। ओके, फ्रंट एंड में तो आपने क्लिक करके अचीव किया सब कुछ, बट दिस इज अ बैक एंड में ऐसा कोड रन होता है ना? बाय द वे समझ में आ रहा है ना क्या हो रहा है क्या नहीं है? हम्म, अभी कैन एनीबॉडी क्विकली रन द मैक्रो एंड टेल मी हो रहा है क्या? हम्म, रन करून दाखवणार का ऑनलाईन? काय रिस्पॉन्स? यस, नो, जिवंत आहे नाही आहे? अरे बाय द वे आहेत की नाही ते? ओके, यस, हेमंत, शुभम, स्वाति, विशाल, समझ में आ रहा है ना क्या हो रहा है? हो सर। हेलो, Yes, sir. यस, अवेलेबल, ओके ओके ओके, ठीक है, मैक्रोज रन करके देखो हो रहा है ना? हॅलो, हा सर, काय झालं आपलं नेटचं? सर एक काम करा, आता मी कॉल केलाय, तुम्ही केबल आणून देताय का मला? आत्ताच्या आत्ता मी एक इलेक्ट्रिक तुमच्या साहेबांना फोन केलाय, ते म्हणतायत तुम्ही करून घ्या, हे करा ते करा, आम्ही सगळं करून घ्यायला तयार आहे, एक फक्त मला केबल आणून द्या इथं, मी इलेक्ट्रिशियन कडनं लावून घेतो कनेक्शन. हा, अहो साहेब, उद्या होल, ऐका ना, होल वगैरे तर राहू दे, नेटवर्कचा खूप इश्यू होतोय, आम्ही सगळं करून घ्यायला तयार आहे, आता फक्त केबल घेऊन पाठवा एकाला. आता बघा क्लास सुरू आहे, तिथं लोड होत नाही, मी तुम्हाला क्लास मधनं फोन करतोय आता. त्यांचा फोन बिझी येतोय. ओके, हो रहा है ना? हा, ब्लँक शीटच म्हणजे हे कसं आहे ना, पिक्चर सारखं आहे, तुम्ही जे करता ते रेकॉर्ड होते. म्हणजे ब्लँक करा, ब्लँक करून डिलीट करा, ते ब्लँक क्रिएट करून डिलीट करेल, असं आहे, है ना? तो हाऊ टू, हा हा, नाही खाली आहे बघा प्रोग्राम. हा हा, तो आहे.
ओके, तर आता हे सॉल्व्ह कसं करायचं इश्यू, तर एक काम करूया, अजून नवीन एक मॅक्रो घेऊया. ओके, डेव्हलपर ऑप्शन, अरे रेकॉर्ड मॅक्रोज गेला माझा. ओके, वाईट गट डिसेबल्ड काही मी केलं का प्रेस आता? हो ना माझा. व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन सुरू आहे, त्यामुळे ते रेकॉर्ड करायला अलाव नाही करत. हॅलो, हा हो तेच म्हटलं, कारण आमचा जो इलेक्ट्रिशियन आहे तो संध्याकाळी 7 वाजता येतो, तर उद्या कोणत्याही परिस्थितीत चालू नाही होणार ते संध्याकाळी 7 शिवाय. ते ते होल आहे ना, होल मारायलाच तो माणूस आहे सर, तेच म्हणतोय मी तुम्हाला, होल मारायलाच तो माणूस आहे, तर होल मारल्याशिवाय ते देत नाही. हे बघा, तो होल मारायला ऐका ना, होल मारायला 1000 रुपये घेतोय आणि पूर्ण वायरिंग करायला 1200 रुपये घेतोय. तर मग आम्ही म्हणलं पूर्ण वायरिंगच करून घेऊ 1200 रुपये देऊन, परत कशाला तुम्ही कमी जास्त करणार. अहो 2 दिवस झाले तुमच्या साहेबांना पण सांगितलं पाठवून द्या कोणाला, कोण यायला तयार नाही इथे. आता काय सगळे आम्ही एवढं काम सोडून हुडकत बसू का काय इलेक्ट्रिशियन? मग तेच तर म्हणतोय, मी काम करतो, तुम्हाला 1000 रुपये देतो, येऊन होल मारून वायर टाकून जाताय का आता सध्या ट्रान्सफर करतो. मी आता क्लास मध्ये आहे, तुम्ही सांगा मला फायनल काय होतं, पण आजच्या आज पाहिजे बघा. हाँ ओके, हो रहा है क्या अभी? ये विजुअल एडिटर आपको क्लोज करना पड़ेगा. हा झालं. आता मी काय, आता समजा मला पूर्ण एक्सेल सिलेक्ट करायचं, तर आय विल अगेन स्टार्ट विथ रेकॉर्ड मॅक्रो, माय थर्ड मॅक्रो असं करतो नाव मी थोडं, है ना. ऍडेड सिलेक्शन, न्यू सिलेक्शन ऑप्शन साठी मी ऍड केलं म्हणून. ओके, कंट्रोल एस करतो मी, प्रेस ओके. तर आता फर्स्ट स्टेप काय, रेकॉर्ड स्टार्ट झालंय का? स्टार्ट झालंय का, कारण इथं स्टॉप रेकॉर्डिंग येते आणि इथं स्क्वेअर ब्रॅकेट पण येते खाली, है ना. सो नेक्स्ट स्टेप, सिलेक्ट द डेटा, कॉपी, नवीन शीट पेस्ट करा. ओके, पहिला तरी कॉपी करताना चुकीचं केलं आपण. कॉपी कसं करायला पाहिजे होतं, इथं सिलेक्ट करा, शिफ्ट कंट्रोल आणि राईट साइड, म्हणजे ते पूर्ण जेवढा डेटा आहे तेवढा कॉपी येईल. ओके, परत शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, म्हणजे सगळा कम्प्लीट डेटा कॉपी होऊन जाईल, है ना. अजून एकदा करू, मास्टर डेटा मध्ये जाऊन इथे जा, कंट्रोल शिफ्ट राईट साइड, कंट्रोल शिफ्ट डाऊन, हा पूर्ण डेटा, किती पण डेटा असू दे हा सिलेक्ट होईल. कंट्रोल सी कॉपी आणि नवीन शीट मध्ये पेस्ट. ओके, या शीट मध्ये मी फक्त याला कलर करतो, वरचा होम कलर, है ना. आता मी स्टॉप करून देतो. क्लिअर. सो लेट्स गो मास्टर डेटा दे. आता या मास्टर डेटा मध्ये मी ऍड करतो, थांबा, कॉपी, कंट्रोल सी कंट्रोल व्ही, आठवत आहे ना. आता 36 रेकॉर्ड आहेत, आधी 28 होते राईट, आता 36 रेकॉर्ड झाले बघा. हा पुढचा महिना आहे म्हण समजा. आता मी मॅक्रो रन करतो, कसं सांगा क्विकली. हा नवीन पुढच्या महिन्याची फाईल आहे समजा, एप्रिल मे ची फाईल आहे, ही फाईल आली. पुढं डेव्हलपर ऑप्शन, मॅक्रोज, माय थर्ड मॅक्रो, प्रेस रन. रन होऊन नवीन शीट क्रिएट झाली. हे बघा वरचं दिसतं, हे ग्रीन येलो आणि इथे 36 रेकॉर्ड. क्लिअर. ह्याला काय म्हणतात, डायनामिक सिलेक्शन म्हणतात. आणि आधीच काय होतं, ऍब्सोल्यूट सिलेक्शन होतं. त्यालाच हे जे आपण केलं याला डायनामिकलाच रिलेटिव्ह रेफरन्स म्हणतात, त्याला ऍब्सोल्यूट रेफरन्स म्हणतात. आणि हे जसं आपण शॉर्टकट वापरले, हे मॅन्युअली पण सिलेक्ट करू शकता. इथे बघा, यूज रिलेटिव्ह रेफरन्स जे आहे ना, इथं पण सिलेक्ट होतं, पण थोडं कॉम्प्लिकेटेड आहे.
यूज दिस मेथड वर्क्स 100%. जेवढा डेटा तेवढा सिलेक्ट करून घ्या आणि नवीन फाईल मध्ये माय एम्प्लॉई 0 जरी असतील तरी तुम्हाला कॉलम क्रिएट होऊन जाईल, सगळं परफॉर्म होऊन जाईल. मग एक काउंट घ्या खाली, बस. है ना? याच्यात सगळंच क्रिएट करता येतं, नॉट ओनली ते चार्ट हे ते वगैरे. है ना? ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. Yes, sir. ओके देन थँक्स अ लॉट. आपलं थोडं एक 10 मिनिटाचं सेशन राहिलंय, म्हणजे जसं काय प्रोजेक्ट करायचं वगैरे है ना, ते आपण पुढच्या वेळेस कव्हर करूयात. उद्या नाहीतर संडेला अवेलेबल आहे ना सगळे, नाहीतर मंडेला करू ना निवांत. है ना? मंडेला वगैरे एखादा 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटात होऊन जाईल. प्रोजेक्ट काय करायचं हे सांगतो मी तुम्हाला. ओके Okay, sir. ठीक आहे. चलो सर, चलो फिर. थँक यू, थँक्स अ लॉट. थोडं गडबड झालं आज, सॉरी फॉर डिले. है ना? चलो बाय. डिस्कनेक्ट होऊ शकता, मला पुढचा कॉल इथेच आहे. अदर्स ऑनलाईन डिस्कनेक्ट होऊ शकता तुमचं तुम्ही. ओके. हेमंत, पायथनचा क्लास नाही आहे तुमचा, एक्सेलचा झाला, पायथनचा नाही आहे. ओके. एक्सेल वाले डिस्कनेक्ट करा. विशाल, शुभम, हेमंत. ओके, थँक यू. ओके. हाय गणेश, हाय अभि. विल स्टार्ट इन फ्यू मिनिट्स. जस्ट अ सेकंड. आता हे पायथनचा आहे पण दुसऱ्या बॅचचा आहे. कुठे चालेल, कसं बसायला?